टायटल सर्वांनी वाचलं असेल, इंजिनिअरिंग मधील बेरोजगारी. बेरोजगारी ज्यांना कळत नसेल, इंग्लिश मीडियमचे काही विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी सांगतो, अनएम्प्लॉयमेंट. अनएम्प्लॉयमेंट म्हणजे जॉब नसणे. जॉब का नाहीत इंजिनिअरिंग मध्ये आणि जॉब का मिळत नाही? हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत. खरं तर ह्याच्यावर सगळ्यांनी विचार करायला पाहिजे आणि इंजिनिअरिंग मधली बेरोजगारी का वाढली, का वाढत आहे, त्याची कारणे आणि उपाय पण शोधले पाहिजे. आणि हीच परिस्थिती अशीच राहिली, तर इंजिनिअरिंगचं भवितव्य, विद्यार्थ्यांचं भवितव्य उद्या इतके सारे कॉलेजेस आहेत, याच्यामध्ये महत्वाचं आहे. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे, ते इंजिनिअरिंग मधली बेरोजगारीची कारणे आणि उपाय याच्यावर बोलणार आहोत. कारण की खूप मोठा विषय आहे खरं तर अनएम्प्लॉयमेंट वाढण्याचा आणि ह्याच्याबद्दल आकडेवारी त्याच्याबरोबर रिअल कारणं मला जी वाटतंय त्याच्यावर ती तुमच्या पुढे मी मांडणार आहे. कारण की मी खूप सारे व्हिडिओज आज YouTubeच्या माध्यमातून पाहतो. अनएम्प्लॉयमेंटचे खूप सारे रिझन्स मी त्याच्यावर पाहिलेले आहेत, की कंप्लीट आय-टी जो करणारा विद्यार्थी तो दुसरीकडे जात नाही. कोर ब्रांच घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पगार कमी मिळतो म्हणून ते जॉब करत नाहीयेत. अशा एक ना धड खूप कारणं आहेत, ज्याच्यामुळे विद्यार्थी ह्या सगळ्यापासून लांब राहत आहेत आणि काहींना जॉब मिळत नाही, काही म्हणजे कॉम्पिटिशन मधून बाहेर पडत आहेत. अशा खूप साऱ्या गोष्टी घडत आहेत. काही जणांना पर्सेंटेज चांगले मिळत नाही, त्यांचं क्वालिफिकेशन बसत नाही. कितीतरी गोष्टी आहेत. मी प्लेसमेंट साठी जेव्हा विद्यार्थ्यांसोबत जातो, त्यावेळेस खूप साऱ्या गोष्टी विद्यार्थ्यांकडून, काही एचआर कडून आम्हाला समजतात, की कंपन्यांना जे अ, मा विद्यार्थी हवेत, त्या प्रकारचे विद्यार्थी त्यांना मिळत नाही किंवा कंपन्या पण फ्रेशर्सला तेवढा पगार देण्यात इंटरेस्टेड नाही. त्यांनाही पूर्णपणे पॉलिश्ड असे विद्यार्थी हवे आहेत. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये काय होणार, कसं होणार, ह्या गोष्टीबद्दल आपण आज इंजिनिअरिंग बेरोजगारी ह्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर पहिला माझा पॉइंट आहे, की दरवर्षी 10 ते 12 लाख इंजिनिअर्स बाहेर पडतात. हा एक रँडम आकडा आपण घेतलेला आहे नेटवरून. आणि याच्यामधील प्रत्येकाला म्हणजे 50% पेक्षा कमी लोकांना नोकरी योग्य त्याची मिळते आणि बरेचसे विद्यार्थी खूप कमी पगारावर पण काम करण्यास तयार असतात आणि काम करत आहेत. इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे हीच सर्वात मोठी समस्या उभा राहते. कारण की खर्च पाहता खूप खर्च करून विद्यार्थी येतात इंजिनिअरिंगसाठी आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर मात्र त्यांना त्या बदल्यात 7-8 वर्षाच्या स्ट्रगल नंतर कुठेतरी चांगल्या पगाराची नोकरी मिळायला सुरुवात होते. मग ह्या सगळ्या सामाजिक प्रश्नाबाबत आणि स्ट्रगलच्या बाबतीत विद्यार्थ्यांना खूप सारे प्रश्न पडतात आणि त्याची उत्तर कुठेच मिळत नाही. आता ह्याला कारण पहिलं इथं जिथं दिसतंय ते स्किल गॅप प्लस कॉम्पिटिशन. हे 2 कारणं आहेतच. स्किलचा गॅप आहे, इंडस्ट्री रेडीनेस त्यांना मिळत नाही, फ्रेशरला कंपनी घेत नाही, कॉम्पिटिशन खूप आहेत. पण ही आकडेवारी आणि जर एवढी मुलं घरी बसत असतील, तर ह्या विद्यार्थ्यांचं होतं काय? याचा विचार सगळ्यांनी करण्याचं गरजेचं आहे. कारण की डॉक्टर, इंजिनिअर्स हे 2 मेन क्षेत्राकडे सगळ्यांचा ओढा असतो. बाकीचे विद्यार्थी इतर सारे ट्रेड करून जिथे मिळेल तिथे नोकरी करत असतात. पण इंजिनिअरिंगचं होतं काय? ह्याच्या बाबतीत सगळ्यांचा उत्सुकता असणं खूप गरजेचं आहे. On screen, there are some reasons like old syllabus, no skills, no internship, and weak reason. These main reasons are responsible for mm, अनएम्प्लॉयबिलिटी. सो याच्यावरून मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो, की जो ओल्ड सिलेबस आहे, ओल्ड सिलेबसचा बऱ्याच आता जे इंडस्ट्रीमध्ये चाललेलं आहे, त्याच्याशी संबंध नसतो. त्याच्यामुळे खूप सारे प्रॅक्टिकल गोष्टी मिस होतात. त्यामुळे ओल्ड सिलेबस एक मेन कारण असेल. त्याच्याबरोबर स्किल नसणं, विद्यार्थ्यांना स्किल आत्ता जे रिक्वायर्ड आहेत कंपनींना, एचआरला तिथे ते कमी पडत आहेत. अँड मोस्ट इम्पोर्टंट थिंग इज इंटर्नशिप. इंटर्नशिप इंटर्नशिप बऱ्याच मुलांना फक्त एवढंच माहिती आहे की कुठेतरी कंपनीत जाऊन काम करणं. इंटर्नशिप काय आहे? इंटर्नशिप इज द रिअल एक्सपिरियन्स इन इंडस्ट्री. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तिथलं वातावरण समजून घेतला, तिथलं वर्क कल्चर समजून घेता आणि त्याच्यानंतर कामासाठी जाता, हा त्याच्या मागचा एक रिझन आहे. जर तुम्ही इंटर्नशिप फक्त नावापुरती करत असाल, तर त्याचा कोणताही फायदा होत नाही. इंटर्नशिपसाठी तुम्ही घेतलेली मेहनतच तुम्हाला उद्या जॉब मिळवून देणार आहे. सो इंटर्नशिप आहे, नाही याच्यामध्ये एकच फरक आहे, की तुम्ही तिथे कसं वर्क केलेलं असेल ते. आणि इंटर्नशिप रिअल असेल,
तिथे तुम्ही पेड इंटर्नशिप असेल, नसेल, तुम्ही परताव्याचा विचार न करता केलेली इंटर्नशिप कधीही कामाला येते. इंटर्नशिपच्या बाबतीत एक व्हिडिओ मी नक्की बनवणार आहे. कारण विद्यार्थ्यांना इंटर्नशिपचं महत्त्व समजतं, पण ते इंटर्नशिप तेवढ्या सिरियसली करत नाही. आणि रिझ्यूम हा तुमचा प्रवेश तिकीट म्हणावं लागेल, हॉल तिकीट म्हणावं लागेल. जे तुमचं पहिला पॉइंट आहे जिथून तुम्ही एंट्री करणार आहे, तेच मुलं व्यवस्थित बनवत नाही. कसं तरी बनवून तिथं जात. काय असे पॉइंट टाकतात की ते त्यांनाच एक्सप्लेन करता येत नाही. मग असे एक्सप्लेन न करता येणारे पॉइंट तिथे दिसले की ते रिजेक्ट होतात. रिजेक्शन मुळेही बऱ्याचशा गोष्टी येतात, ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतात. सो हे काही मेन रिझन्स आहेत. त्याच्यानंतर कॉलेज एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. म्हणजे जॉब न मिळण्यामध्ये. त्याच्यामध्ये काय होतं बरेच कॉलेज आहेत. आता इंजिनिअरिंगचे एवढे कॉलेजेस झालेले आहेत, की सगळीकडे विद्यार्थ्यांना फॅसिलिटी मिळतील असं नाही. फॅसिलिटी असणं नसणं हा एक इम्पॉर्टंट फॅक्ट का आहे? कारण प्रॅक्टिकल नॉलेज घ्यायचं असेल, तर तुम्हाला तिथल्या लॅब्स, इक्विपमेंट्स अप टू डेट पाहिजे. तुम्हाला तिथून प्रॅक्टिकली काहीतरी प्रॅक्टिस करण्यास मदत व्हायला हवी. सो लॅब्स नसणे हे तर खूप मोठी गोष्ट आहे. अशा काही कॉलेज असतील, ते त्या विद्यार्थ्यांना लक्षात येत असेल, की आपल्याकडे लॅब नाही म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट प्लेसमेंट नाही. काही ठिकाणी तर प्लेसमेंट सेलच अवेलेबल नसतात. अशा वेळेस जर प्लेसमेंट सेल जर नसेल, तर तुमचं इंडस्ट्रीशी कॉन्टॅक्ट होणार कसं? बऱ्याच कॉलेजमध्ये प्लेसमेंटचे ऑफिस खूप चांगले आहेत. त्यांचे कनेक्शन पण चांगले आहेत म्हणून ते कॉलेजेस चांगले आहेत. बऱ्याच ठिकाणी कॉलेजला प्लेसमेंटची किंमतच कळलेली नसते. सो त्या कॉलेजमुळे खूप मोठा इम्पॅक्ट पडत आहे. क्वालिटी कमी, तर कॉलेज जर लक्ष देत नसेल तुमच्या अकॅडमिक आणि ओव्हरऑल ग्रोथवर, तरी तुम्हाला त्याचा त्रास होणार आहे. आणि गाईडन्स जर झिरो असेल, तर गाईडन्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. कारण की तुम्हाला काय करायचंय हे माहीत सुरुवातीपासून विद्यार्थ्यांना नसतं. तर त्यासाठी गाईडन्स घेणं आणि असणं खूप गरजेचं आहे. सो कॉलेज चांगलं असेल, तर आपोआपच तुम्ही प्रगती. आत्ताच्या जमान्यातील हे सगळ्यात लेटेस्ट स्किल आहेत. एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्याच्या रिलेटेड स्किल असणं खूप गरजेचं झालेलं आहे. एम-एल म्हणजे मशीन लर्निंग. मशीन लर्निंग ही लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे. त्याच्या बाबतीत विद्यार्थ्यांनी स्किल अक्वायर करायला गरजेचं आहे. तर हे आयटी रिलेटेड किंवा एआय रिलेटेड गोष्टी आहेत. क्लाउड पण आत्ताची महत्त्वाची टेक्नॉलॉजी. क्लाउड असं एक प्लॅटफॉर्म आहे ज्याच्याद्वारे स्टोरेज किंवा सर्व्हर्स तुम्हाला अवेलेबल आहेत. विद्यार्थ्यांना माहीत असेल त्यांनी त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. डी-ओ, ओ-पी-एस हे जे आहे त्याच्या पण बाबतीत पण हे स्किल तुम्ही अक्वायर करून घ्या. त्याच्याबरोबर आय-ओ-टी आणि एम्बेडेड. तुम्ही इलेक्ट्रॉनिकचे असाल तर आय-ओ-टी आणि एम्बेडेड अशा 2 टर्म्स आहेत. ज्याच्यामध्ये तुम्ही स्किल किंवा एक क्षेत्र तयार झाले ते आय-ओ-टी म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स आणि एम्बेडेड म्हणजे सॉफ्टवेअर प्लस हार्डवेअर. आता बरेच सारे गोष्टी कंट्रोल करण्यासाठी एम्बेडेडचा वापर केला जातो. कोणत्याही प्रोजेक्टमध्ये ब्रेन हा मायक्रो कंट्रोलर असतो. मायक्रो कंट्रोलरचा वापर करून तुम्ही बऱ्याच गोष्टीसाठी इंटरनेटच्या मदतीने किंवा बऱ्याचशा गोष्टीने काम करू शकता. ऑटोमेशन आणि व्ही-एल-एस-आय हे 2 गोष्टी पण आहेत. व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन आणि ऑटोमेशन ह्याच्या रिलेटेड काही कोर्सेस येतात, काही स्किल येतात. त्याच्यावर काम करण्याची गरज आहे. आता हे बेरोजगारीवर उपाय खरं तर हे मी टाकलेले आहेत. उपाय खूप सारे असू शकतात. हे फक्त 3 ते 4 उपाय जे सुचत आहेत ते आपण लिहिलेले आहेत. पण स्किल शिका. आता स्किल तुम्हाला हवे तेवढे स्किल आहेत. त्यामुळे तुम्ही सी पासून, लँग्वेज पासून तुम्ही एखादा कोर्स असेल, जावाचा असेल, फुल स्टॅकचा असेल, कितीतरी ट्रेनिंग कोर्सेस तुमच्या करण्यासारखे आहेत. ज्या तुम्ही केल्यानंतर तुम्हाला फायदा होणार. मग स्किल माहिती गरजेचं आहे, की तुम्हाला कोणत्या क्षेत्रात जायचंय. तर त्या रिलेटेड स्किल तुम्हाला घ्यावं. सगळे स्किल घेऊन बसले, तरी त्याचा फायदा होत नाही. त्याच्यामुळे आपले एक स्पेसिफिक डायरेक्शन ठरवून तुमचे स्किल शिका. प्रोजेक्ट्स हा एक सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे, जिथे मन लावून प्रोजेक्ट केले जात नाही, हे माझं मत आहे. कारण की प्रोजेक्टच्या बाबतीत होतंय काय, कॉलेजला सबमिट करण्यासाठी फक्त प्रोजेक्ट तयार केले जातात, ना की रिअल लाईफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. कारण की एक एक स्मॉल एक्झाम्पल बघितलं, ॲग्रीकल्चरचे जे प्रोजेक्ट बघतो मी, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना शेती रिलेटेड कमी माहिती असते, की एखादा सेन्सर जर बसवायचा गेला, तर त्या शेतीची त्याची किंमत किती? आणि एका फील्डमध्ये म्हणजे शेतीमध्ये किती सेन्सर लागू शकतात आणि ते कसे प्लांट करायचे?
हितपासूनच जर विचारलं तर विद्यार्थी कन्फ्युज होऊन जातात. कारण की तो त्या लेव्हलला जाऊन प्रोजेक्टची डेप्थ त्यांनी चेक केलेली नसते. सो प्रोजेक्ट्स करायचे तर पूर्ण मेहनतीने, स्किल्सने आणि प्रॅक्टिकल नॉलेज इम्प्लिमेंट करण्यासाठी करायला हवेत. तर असे प्रोजेक्ट्स इंडस्ट्रीमध्ये रिकॉग्नाइज केले जातात. इंटर्नशिप केली, तेच सांगतो, इंटर्नशिप केली तर पूर्ण मेहनत करा, म्हणजे तुम्हाला उद्या त्याचा फायदा ऍट द टाइम वर्किंगच्या वेळेस तुम्हाला फायदा होईल. लिंक्डइन वर ऍक्टिव्ह राहा, कारण तिथूनच तुम्हाला कॉन्टॅक्ट मिळणार आहेत. महत्वाचं काय, स्किल हे कॉलेज आणि डिग्रीपेक्षा खूप ग्रेटर आहेत. का स्किल्स असतील तर तुमचं कॉलेज कोणताही फरक पडणार नाही. डिग्री कोणती घेतली तेही फरक पडणार नाही. स्किल्स मॅटर करणार आहेत. स्किल वाढवा आणि स्किल्सच तुमचे बोलणार आहेत. तुमच्या स्किल्सवरच तुम्हाला जॉब मिळणार आहे. त्यामुळे स्किल्स घेणं खूप महत्वाचं आहे. शेवटी जाताना एकच गोष्ट सांगतो, यू आर नॉट एम्प्लॉईड, यू आर अनस्किल्ड. एकच इक्वेशन तयार झालेलं आहे की जर तुम्ही स्किल नसेल तर तुमच्याकडे एम्प्लॉयमेंट नसेल. ही गोष्ट आहे, त्याचबरोबर तुमचा अप्रोच एक दुसरी गोष्ट आहे. हा एक अप्रोच आहे की स्किल नसेल तर जॉब मिळत नाही. दुसऱ्या अप्रोच बाबतीत मी दुसरा व्हिडिओ बनवणार आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे इंटरेस्ट पासून ते इंटरव्ह्यूला जाताना अप्रोच, या दोन गोष्टीमुळे पण जॉब मिळत नाही. तर त्याच्या बाबतीत आपण नंतर बोलू. स्किल रिलेटेड आजचा हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओच्या शेवटी एकच सांगतो, स्किल मिळवा आणि करिअर बनवा. हा एवढाच एक पॉइंट आहे. जर तुम्ही स्किल बनवले तर तुम्ही एका दृष्टीने तयार झाले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याची पुढची बाजू मांडूया. सो